नमस्कार. 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 माझ्या आतला आत्मा तुमच्या आतल्या आत्म्याला नमस्कार करतोय. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. खूप खूप स्वागत आहे. कारण आपण मनी माइंड गेम मॉर्निंग सुपरस्टार या सिरीज मध्ये आज डे 2 आहे. आणि तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय की तुम्ही सगळेजण मॉर्निंग सुपरस्टार आहात मित्रांनो. आणि त्यासाठी तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर आपला हा उपक्रम काय आहे? तर ह्याच्या मार्फत आपण तुमचे जो माइंड आणि पैशाचं रिलेशन आहे ते आपण ओपन करतोय, ब्रेन ओपन करतोय, आणि त्याच्यासाठी आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत. तर तत्पूर्वी की आपलं रुटीन काय असणार, तर रुटीन हे असणार आहे. सर्वप्रथम आपण ओम चॅन्टिंग करणार आहोत. ग्रॅटिट्यूड म्हणजे धन्यवाद देणार आहोत 10 गोष्टींसाठी. त्यानंतर आपण मेडिटेशन करणार आहोत. अफर्मेशन बोलणार आहोत आणि डेली एक टास्क घेणार आहोत. आणि रोजचा टास्क हा वेगळा असेल आणि प्रत्येक टास्क हा तुम्हाला पूर्ण करायचा पुढच्या 24 तासात. आणि त्याच्यातला कुठला तुम्हाला आवडला तर तो तुम्ही रुटीनला करा, म्हणजे तुमच्या डेली आयुष्यात तो वापरू शकता. त्यासाठी तुम्हाला त्या गोष्टी करणं आहे मित्रांनो. तर आता आपण सुरुवात करूया. ह्याचा फायदे काय आहेत? जर का तुम्ही 21 दिवस सतत केलं, तर आपण 30 दिवसाचं एक चॅलेंज घेतलेलं आहे, 30 डेज चॅलेंज म्हणून. त्या 30 डेज चॅलेंज मध्ये जसं 21 दिवसानंतर आपण म्हणतो की आपल्या जे न्यूरो निर्विस्टिंग प्रोग्राम जो आहे, NLP, न्यूरो लिंग्विस्टिंग प्रोग्राम मध्ये आपल्या ब्रेनच्या वायरी आपण कनेक्शन जोडतो, म्हणजे काय नवीन आपण एक मार्ग तयार करतो. तसं आपण नवीन मार्ग तयार करतोय. आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण करत आहोत मित्रांनो. आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात जे काय पॅटर्न बनले असतील ते पॅटर्न आपण ब्रेक करून नवीन पॅटर्न तयार करतोय. म्हणजे तो पॅटर्न विसरतोय का आपण जुनेवाले? तर जुनेवाले विसरायला गेलात तर तुम्हाला ते विसरू देणार नाही, कारण खूप वर्षापासून ते तसं चाललंय त्यामुळे. पण आपण नवीन मात्र जनरेट करू शकतो. तर आपण नवीन जनरेट करूया आणि तो नवीन पॅटर्न आपण आपल्या आयुष्यात आणूया. चला तर मग आपण सुरुवात करूया. सुरुवात करण्यासाठी आपण जसं म्हणालो की आपण मेडिटेशन मेडिटेशन करण्यासाठी तुम्ही 2 गोष्टी करू शकता. एक तर तुम्ही खुर्चीवर बसून करू शकता, ज्यांना खाली बसता येत नाही त्यांनी. आणि जे खाली बसू शकतात त्यांनी मांडी घाला. मांडी खाली घेतल्यानंतर तुम्ही उशी घ्या, म्हणजे थोडेसे पाय खाली असता कामा, जेणेकरून तुमच्या पायात मुंग्या वगैरे येणार नाही. ठीक आहे, तर अशी उशी वगैरे घ्या तुमच्या बम्स खाली, जेणेकरून तुम्हाला कम्फर्टेबल बसायला मिळेल. किंवा सतरंजी वगैरे हातरा आणि सतरंजीवर बसा. खुर्चीत जे बसतात मित्रांनो, त्यांनी काय करा, खुर्चीला पाठी टेकून बसू नका, तर पाय जमिनीला टेकेल या पद्धतीने करा. आणि तो पवित्रा घ्या. तुमचे दोन्ही हात असे उताणे घ्या, वरती ठेवा मांड्यांवरती. ठीक आहे, म्हणजे उपडे ठेवू नका, म्हणजे उलटे करून ठेवू नका, तर उताने ठेवा. जेणेकरून आपण जे काय अफर्मेशन करणार आहोत ते आपल्या आतमध्ये येईल. तर हे झालं बसण्याचं. त्यानंतर प्रश्न उत्तर जे काय असतील ते सेशन संपल्यानंतर आपण घेणार आहोत. मधी प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही, कारण का, मी पूर्णपणे या फ्लो मध्ये असणार. तर ते प्रश्न जर तुम्ही टाकलात तर ते बघितलं जाणार नाही आणि मग तो फ्लो ब्रेक होईल आपला. त्यासाठी चला मित्रांनो, डोळे बंद करा. आणि माझा कॅमेरा बंद करतोय, जेणेकरून डोळे बंद करा. आणि 3 दीर्घ श्वास घ्या. श्वास घेते वेळी श्वास नाकाने घ्यायचा आहे आणि तो तोंडावाटे तो एक्झेल करायचा. म्हणजे इनहेल कराल तेव्हा तुमचं पोट, बेली ही पूर्णपणे भरलेली असेल, आणि जेव्हा एक्झेल कराल ती पूर्णपणे खाली असेल. तर ह्या पद्धतीने 3 आपण दीर्घ श्वास घेणार आहोत. आणि आता आपण 7 वेळा ओम चांटिंग करणार आहोत. दीर्घ श्वास घ्या आणि एक्झेल करा, आणि त्यानंतर ओम चॅन्ट आपण 7 वेळा करणार आहोत. ओम.
फील द एनर्जी. हे व्हायब्रेशन बघा, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, ओम चांटिंगचं व्हायब्रेशन, ते तुमच्या शरीरामध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण करते, नवीन पॅटर्न तयार करते. आणि आता सर्वांनी हात जोडायचे. सर्वप्रथम आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचा, त्यांच्या चरणाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे. देवी देवतांना नमस्कार करायचा आहे. साधू संतांना नमस्कार करायचा आहे. थोर महापुरुषांना नमस्कार करायचा आहे. आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार, छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून तुम्ही ज्या देवी देवताला मानता, तुमच्या कुलदेवतेला नमस्कार करा आणि त्या देवी देवतांचा नमस्कार करा. भगवान श्रीकृष्णाला नमस्कार करू, त्यांना आवाहन करतोय की तुम्ही माझ्या या मेडिटेशन मध्ये या आणि आम्हाला आमच्या ज्या काय इच्छा, ज्या काय अफर्मेशन आहेत ते आमच्या पूर्ण होऊन दे. आमचे जे काय गोल आहे ते पूर्ण होऊन दे. त्यासाठी आशीर्वाद द्या. हात खाली ठेवायचे आहेत आणि आता दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संपूर्ण लक्ष तुम्ही श्वासावर घ्या. जस जसा तुम्ही श्वास घ्याल तस तसं तुमची बॉडी रिलॅक्स होत जाते. तुमचं शरीर संपूर्णपणे रिलॅक्स होणार आहे. आणि आता तुमच्या डोक्यावरती एक भव्य दिव्य प्रकाश आलाय. हा प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतोय, तुमच्या डोक्यावरती म्हणजे सहस्त्र चक्रातून तुमच्या आत येतोय. तुमचा डोका, तुमचं डोक्याच्या पाठीमागचा भाग, चेहरा संपूर्णपणे हा प्रकाशमय झालाय, तेजोमय झालेला आहे. तुमचे डोळे, नाक, तोंड, तुमचे गाल, तुमचे कान, तुमचा संपूर्ण चेहरा अगदी स्मित हास्याने फुलून गेलेला आहे. अगदी आनंदी आनंद झालेला आहे. हे संपूर्णपणे रिलॅक्स, या व्हाईट ऊर्जेने रिलॅक्स झालेले आहेत. तुमचे आता मान, खांदे, शोल्डर अगदी रिलॅक्स झालेले आहेत. या व्हाईट लाईटने धुतले गेलेले आहेत. आतून बाहेरून जसं आपण आंघोळी करतो त्यावेळेला बाहेरनं आपण साबण लावतो आणि आपल्या पूर्ण शरीराला बाहेरनं स्वच्छ करतो, त्याच पद्धतीने हा प्रकाश, हा युनिव्हर्सचा प्रकाश, व्हाईट लाईट जी आहे ती तुम्हाला आतून स्वच्छ करते, बाहेरून स्वच्छ करते आणि संपूर्णपणे तुमचा तुमच्या शरीराला आतून बाहेरून निरोगी बनवते. हळूहळू तुमचे हात, दंड, हाताची बोट, तळवा संपूर्णपणे रिलॅक्स झालेला आहे. छाती, पोट, छातीतले अवयव, पोटातले अवयव संपूर्णपणे रिलॅक्स आणि नवीन ऊर्जेने काम करत आहे. तुमची पाठण, पाठीचा मणका ते पूर्णपणे मानेपासून ते कमरेपर्यंत संपूर्ण मणका अगदी ऊर्जावान झालेलं आहे. या व्हाईट लाईटनी ऊर्जावान झालेलं आहे. संपूर्ण तुमचं शरीर डोक्यापासून ते कमरेपर्यंत, पाठीपासून ते हातापर्यंत, पोटापासून ते छातीपर्यंत संपूर्ण शरीराचा वरचा भाग अगदी रिलॅक्स झालेला आहे, हलकं झालेला आहे आणि संपूर्ण व्हाईट लाईटनी उजळलेला आहे. तो पूर्ण ऊर्जावान झालेला आहे आणि हळूहळू तुमच्या कमरेकडच्या खालच्या भागाकडे हा जातोय. दोन्ही मांड्या
तुमची ढोपरं, तुमचे पोटऱ्या, तुमची पावलं, पायाची बोट, तळवा संपूर्णपणे व्हाईट लाईटने ऊर्जावान झालेलं आहे. पावलांपासून ते डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर आता ऊर्जावान झालेलं आहे आणि एकदम रिलॅक्स झालेलं आहे. अगदी रिलॅक्स, अगदी रिलॅक्स. कारण तुम्ही ह्या परमात्माचे अंश आहात. तुमच्यामध्ये सुद्धा हा परमात्मा आहे आणि ह्या अंश आहेत आणि तुमचा आत्मा शुद्ध आणि पवित्र आहे आणि तुमचा हा शुद्ध आणि पवित्र आत्मा ऊर्जावान झालेला आहे आणि तो तुमचं संपूर्ण शरीर पुन्हा ऊर्जावान बनवतोय. तुम्ही तरुण होत चाललात. तुम्ही निरोगी होत चाललात. तुमचं जो कुठलाही आजार आहे तो बरा होत चाललाय. संपूर्ण ऊर्जा तुमच्या जिथे कुठे दुखतंय तिथे ही ऊर्जा घेऊन चाला आणि बघा ती हळूहळू बरी होत चाललंय. तिकडचं दुःख, दर्द सगळं निघून गेलेलं आहे आणि तुम्ही ऊर्जावान झालेले आहेत. संपूर्णपणे शरीर ऊर्जावान झाले आणि संपूर्ण लक्ष तुमचं आता श्वासावर आहे. दीर्घ श्वास जो आत येतोय, इनहेल होतोय आणि एक्झेल होतोय. जेव्हा एक्झेल होतोय तेव्हा ती गरम वाफ तुम्हाला जाणवतोय आणि इनहेल होते तेव्हा थंड हवा ती आत येते. अशा पद्धतीने तुमचं संपूर्ण शरीर ऊर्जावान झालेलं आहे, रिलॅक्स झालेलं आहे आणि हलकं झालेलं आहे. आणि आता तुमच्या एक आनंदी गोष्ट आठवा. काल दसरा होता, तर दसऱ्यात काय आनंदाचे क्षण तुम्ही आठवा. तो आनंद क्षण आठवा आणि चेहऱ्यावर स्माईल आणा. जर काल तुमच्या आयुष्यात आनंदी क्षण नसेल झाला तर तुमचं एक बोट घ्या, तो नाकासमोर ठेवा आणि बघा श्वास आत येतोय आणि श्वास जातोय. हाच तो तुमच्या आनंदाचा क्षण. आज सकाळ आहे आणि भरपूर जण आज सकाळी त्यांचे डोळे उघडले नाही झालेत, पण आपण या परमेश्वराच्या आशीर्वादाने, तुमच्या आई वडिलांच्या आशीर्वादाने आपण आज लाईव्ह आहात, जिवंत आहोत. त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. देवाचे धन्यवाद, या सृष्टीचे धन्यवाद, धरती मातेचे धन्यवाद. जे आपल्याला अन्न पिकवून देते त्या धरती मातेसाठी धन्यवाद. सूर्य देवतासाठी धन्यवाद, जो ऊर्जा देतो आपल्याला, या सृष्टीला ऊर्जा देतो, आपल्या स्वतःला ऊर्जा देतो. त्या सूर्य देवतेसाठी धन्यवाद आणि नमस्कार. या पाण्याला, अमृताला धन्यवाद, जो आपली तहान भागवतो, या सृष्टीची तहान भागवतो. त्या पाण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद आपल्या शरीरासाठी धन्यवाद. धन्यवाद आपल्या तल्लख बुद्धीसाठी धन्यवाद. धन्यवाद ह्या वातावरणासाठी धन्यवाद, जिथे आपल्याला फ्री मध्ये ऑक्सिजन मिळतो. त्या ऑक्सिजनसाठी धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. या महाराष्ट्रासाठी धन्यवाद. या भारत भूमीसाठी धन्यवाद. या तुम्ही ज्या सिटीमध्ये राहता त्या सिटीसाठी धन्यवाद. मी मुंबईत राहतो, तर या मुंबई सिटीसाठी धन्यवाद देतोय. मी माझ्या बिल्डिंग मध्ये धन्यवाद देतोय. माझ्या घराला धन्यवाद देतोय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो. प्रत्येक गोष्टीसाठी धन्यवाद द्या, ज्या गोष्टीमुळे आज आपण आनंदी आहोत. आणि आता आपण संपूर्णपणे या धन्यवाद दिल्यानंतर आपल्याला आपल्या शरीराकडे बघायचं आणि आपले 7 चक्रा जे आहेत ते आपण ऍक्टिव्ह करतोय. आपले 7 चक्र आपण ऍक्टिव्ह करतोय. आपले 7 चक्रामधल्या सर्वप्रथम मूळाधार चक्र. जो मूळाधार चक्र जो आहे, जो आपल्या कमरेच्या खाली पेल्विक बॉडीवरती आहे आणि त्याचा रंग लाल आहे, तो आपण पाहतोय. त्यानंतर स्वादिष्टान चक्र, जो बेंबीच्या खाली आहे, जो आपल्याला क्रिएटिव्ह बनवतो, ऊर्जावान बनवतो. त्या स्वादिष्टान चक्राचा रंग आहे ऑरेंज. त्यानंतर आपल्या बेंबीच्या वरती जो चक्र आहे त्याचं नाव आहे मणिपूर चक्र, सोलर चक्र, जो सूर्याच्या प्रकाशासारखा ऊर्जावान आहे. त्याचा रंग येलो आहे. तो येल्लो रंग तुम्हाला पाहायचा आहे. त्यानंतर आपल्या छातीत म्हणजे आपल्या हृदयाचा इथे अनाहत चक्र आहे, हार्ट चक्र. त्याचा रंग हिरवा आहे, जो निसर्गाचा रंग आहे आणि आपण सगळ्यांना प्रेम देतोय आणि त्याच्या बदले आपल्याला
प्रेम मिळतंय मित्रांनो. ठीक आहे. तर त्या हार्ट चक्राला चा रंग पाहायचा आहे हिरवा. त्यानंतर आपला येतो विशुद्ध चक्र, जो आपला कंठ आहे, ज्याच्यातनं आपले शब्द बाहेर येतात, जो आकाश तत्वाचं प्रतीक आहे. त्या विशुद्ध चक्राचा आपण आकाशी रंग पाहणार आहोत. आणि त्यानंतर येतो आपला आज्ञा चक्र, जो थर्ड आय चक्र ज्याला म्हणतात, जो त्याचा रंग ब्लू आहे मित्रांनो, डार्क ब्लू आहे. तो आपण पाहणार आहोत. आणि आपल्याला आज्ञा चक्र, आपले साथी चक्र आणि शेवटचं चक्र सहस्त्र चक्र, त्याचं व्हायलेट रंग आहे. असे साती चक्र आहे आपल्या शरीरातले, आपल्या बॉडीचे, आपल्या आतमध्ये प्रत्येकाच्या आहेत, ते आता आपले ऍक्टिव्ह होत चाललेत. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या व्हाईट लाईट साठी थँक्यू, जे माझे संपूर्ण चक्र, माझे बॉडी स्ट्रक्चर सगळं ऍक्टिव्ह केले, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. या 7 चक्राला ऍक्टिव्ह करण्यासाठी धन्यवाद. आणि आता आपण पैशासाठी आपण अफर्मेशन बोलणार आहोत, कारण आपण मनी माइंड गेम करतोय, जो आपल्या पैशाचं रिलेशन आपण बनवतोय आपल्या बरोबर. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, ढूंढ ढूंढ के आता है, घूम घूम के आता है. आई लव मनी, मनी लव्स मी. आई लव मनी, मनी लव्स मी. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है. आई लव मनी, मनी लव्स मी. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. जिसे मिलूं वो भगवान है, जो भी खाऊं वो अमृत है. मेरा घर स्वर्ग है और मैं स्वर्ग में रहता हूँ. I am the happiest, I am the greatest, I am the best. I am the happiest, I am the greatest, I am the best. I am the happiest, I am the greatest, I am the best. आणि आता मित्रांनो, आपण हळूहळू आपण पुन्हा श्वासाकडे लक्ष देणार आहोत. आणि पुन्हा आपण डोळे ओपन करणार आहोत. तुम्ही हात रब करू शकता, आणि जेव्हा तुम्हाला वाटेल त्यावेळेला मात्र तुम्ही डोळे ओपन करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. पैशाचं झाड तुमच्या नजरेसमोर येईल बघा. पाण्याचा ग्लास घ्या हातात आणि पाणी सेवन करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि आजचा मित्रांनो जो टास्क आहे, तो आपण घेणार आहोत. आजचा टास्क आहे लव्ह युअर वर्क. म्हणजे तुम्ही जो काय काम करता, जे काय काम करता, ते प्रेमाने करा, आनंदाने करा, अगदी खुश होऊन करा, कारण त्या कामामुळे तुम्हाला पैसे मिळतात. प्रत्येक गोष्ट, तुम्ही जे काय काम करता ते प्रेमाने करा, कंटाळवाण्याने करू नका, त्रासलेले होऊन करू नका. तर आनंदाने करा, जे मिळाले ते काम आनंदाने करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा मोबदला सुद्धा आनंदात मिळेल. कारण तुम्ही तुमच्या कामावर प्रेम केलं पाहिजे. तर त्यासाठी लव्ह युअर जॉब. तुम्ही जे काय काम करत असाल, तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही जेवण बनवताय, तुम्ही घर सांभाळताय, तर ते तुम्ही आनंदात करा. तुम्ही कुठल्या ऑफिसला जात असाल, तर ते तुम्ही आनंदात काम करा. तुम्ही जे काय काम करता, जसं तुम्ही विद्यार्थी असाल, तर तुमचं काम आहे अभ्यास करणं, तर ते तुम्ही अभ्यास एकदम प्रेमाने करा, आनंदाने करा. त्याच पद्धतीने तुम्ही जे काय काम करता मित्रांनो, तो आजचा टास्क आहे. तुम्ही जे काम कराल ते आनंदाने करा. त्याला नावं ठेवू नका, की मला कमी पैसे मिळतात, किंवा मला पैसे नाही मिळत आहे, किंवा मला कंटाळा येतो. अजिबात बोलू नका. जे मिळते ते आनंदाने स्वीकारा, आणि त्याच्यात पूर्णपणे 100% झोकून काम करा. ठीक आहे. थँक्यू मित्रांनो. आजच्यासाठी इथेच रजा घेतो. उद्या मिळूया सेम टायमिंगवर. ठीक आहे. आणि जर युट्यूबवर तुम्ही जर बघत असाल हा व्हिडिओ, तर मित्रांनो, तुम्ही चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता, तुमच्या मित्रांना हा पाठवू शकता, हा 30 डेज चॅलेंज प्रोग्राम. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.